महायुद्धाच्या 12व्या दिवशीही इराणनं प्रत्युत्तर देणं सुरूच. इराणचा पुन्हा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला. अमेरिका इस्रायल यांच्या 4 संवेदनशील ठिकाणांवर हल्ला. इराणनं पोस्ट केला प्रत्युत्तराच्या हल्ल्याचा व्हिडिओ. IRGCनं क्षेपणास्त्र हल्ल्याचा व्हिडिओ केला पोस्ट. आखातातील अमेरिकन तळांना केलं लक्ष्य. अनेक इस्रायली लक्ष्यांवरही हल्ला. लेबनॉनवर इस्रायलचे हल्ले सुरूच. लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये जोरदार बॉम्बस्फोट. स्फोटानंतर आगीचे मोठे लोळ. इस्रायली उपग्रह संवाद केंद्रावरील हल्ल्याचा व्हिडिओ समोर. इराणी लष्करानं पोस्ट केला हल्ल्याचा व्हिडिओ. तेल अवीव जवळील उपग्रह संवाद केंद्रावर हल्ला. ड्रोन हल्ल्यात संवाद केंद्राचं मोठं नुकसान. ब्रिटनची अमेरिकेच्या लष्कराला परवानगी. देशांतर्गत ब्रिटिश तळांचा वापर करण्यास परवानगी. अमेरिकन जेट विमानं ब्रिटनमधील तळांवर तैनात. हिजबुल्लाहचा इस्रायलवर हल्ला केल्याचा दावा. एलाह खोऱ्यातल्या उपग्रह संवाद केंद्रावर हल्ला केल्याचा दावा. हल्ला करण्यासाठी नस्र 2 क्षेपणास्त्रांचा वापर. इराणमध्ये नवीन सर्वोच्च नेत्याच्या समर्थनार्थ रॅली. पावसात हजारो लोक रस्त्यावर उतरले. मोजतबा खामेनी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. इराणी सैन्यालाही लोकांनी दर्शवला पाठिंबा. अमेरिकन सैन्याची हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत मोठी कारवाई. अमेरिकेनं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत 16 जहाजे उद्ध्वस्त केली आहेत. अमेरिकेनं दारुगोळा भरलेली 16 जहाजं केली उद्ध्वस्त. डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी इराणला दिला होता इशारा. आखाती युद्धादरम्यान इंधन कमतरतेमुळे एअर इंडियाकडून तिकिटांवर अधिभार. देशांतर्गत प्रवासासाठी प्रतिप्रवासी ₹399 शुल्क. आखाती देशांच्या मार्गावर $10 आणि आग्नेय आशियाच्या प्रवासावर $60चा अधिभार. दिल्ली ते लंडनचं तिकीट गेलं ₹1,00,000 घरात. रेल्वेतली IRCTCची भोजन सेवाही बंद होण्याची शक्यता. गॅस टंचाईमुळे धावत्या रेल्वेतली भोजन सेवा बंद होण्याचा अंदाज. तिकिटासोबत जेवण बुक केलेल्यांना पैसे परत करण्याची शक्यता. IRCTC रोज पुरवते रेल्वेमध्ये 17 लाख थाळ्या. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.